डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशनच्या वतीनं बदलापुरात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या संकल्पनेतून सन्मान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बदलापूर तसेच अंबरनाथ परिसरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंका दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड, मनीषा पोळ, बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पंचमुख आदी मान्यवर उपस्थित होते। त्यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं। यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत खाडे, कमर काझी, ॲडव्होकेट आयविट्स लोबो, महेश मोरे, मोहिनी सोनार, मयुरेश जाधव तसंच इतर पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे समाजातल्या अनेक चुकीच्या कृत्यांवर अंकुश राहतो, शिवाय आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकून ती बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांची धडपड सुरू असते, असं सांगत नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी पत्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं। तर उत्तम प्रकारचं नियोजन करून पत्रकार दिन साजरा केल्याबद्दल पत्रकारांनीही आयोजक अविनाश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले। खूप अभिमान वाटतो या पत्रकारांचा की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सज्ज असतात स्वतःची ड्युटी निभावण्यासाठी। मी एवढंच सांगेन की आजच्या पत्रकार दिनानिमित्त तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा। तुमचं काम सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आहे, ते नक्कीच तुम्ही पोचवाल अशी मी आशा बाळगते। आणि जे काही काम तुम्ही करताय त्याला मी नेहमीच सपोर्ट करत असते, एक नगराध्यक्ष म्हणून आणि प्रशासन म्हणून मुख्याधिकारी आणि उपनगराध्यक्ष मॅडम तसेच आमचे सन्माननीय सदस्य हे सगळेच जण तुम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात। तर तुमचं जे काम आहे सत्य लोकांपर्यंत पोचवायचं आणि निर्भीडपणे पोचवायचं, ते काम तुम्ही नेहमीच करत राहा, एवढ्या शुभेच्छा देते आजच्या दिवशी। सर्वप्रथम तर मी पत्रकार दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देईन। कायमच तुम्ही समाजाचे चौथे स्तंभ म्हणून मानले गेलेले आहात आणि त्याची भूमिका ही तुम्ही सर्वांनीही अगदी मी म्हणेन चोखपणे बजावत आलेले आहात। कायमच सगळ्यांनीच बदलापूरचे जे प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न असू देत किंवा सामाजिक असू देत किंवा समाजातले जे अगदी मूलभूत प्रश्न आहेत, हे तुम्ही सर्वजण अगदी निर्भीडपणे मांडत आलेले आहात। माझी अपेक्षा असेल की यापुढे देखील तुम्ही हे कार्य सुरूच राहाल आणि तुम्ही जे प्रश्न मांडाल त्याचं समर्थन मात्र मी असेन, आमच्या नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा मुख्याधिकारी जे प्रशासन असेल ते ह्या कामांवरती नक्कीच प्रश्नांवरती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करेन। मी खरं तर आमचे जे आयोजक आहेत अविनाश देशमुखजी यांना मी त्यांचा आभार मानेन, त्यांचं कौतुक करेन की ते कायमच असे समाज उपयोगी किंवा जे दुसऱ्यांना मानसन्मान किंवा पत्रकारांना मानसन्मान देण्याचा जो हा कार्यक्रम आहे ते त्यांनी मागच्या वर्षी आयोजित केलेला, यावर्षीही केला, त्याबद्दल खरंच तुमचे कौतुक। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। अविनाश देशमुखांना विशेष मी धन्यवाद देतो। गेल्या वर्षी त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केला होता, याही वर्षी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि मॅडम म्हटल्याप्रमाणे जे पत्रकार जे आहेत हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अशा ह्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा त्यांचं म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करणं आणि ते जे समाजासाठी त्यांचं योगदान आहे त्या योगदानाची दखल घेणं आणि हे काम अविनाश देशमुख साहेबांनी केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाला मी असेल, अध्यक्ष मॅडम असतील, उपाध्यक्ष मॅडम असतील, आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो।